हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजची मॉर्निंग झालेली आहे आपल्या पावसाच्या सुरुवातीने. तर मस्त सकाळी सकाळी पाऊस असा भरपूर सारा आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट केलेला आहे. हे बघा केवढा जोराचा पाऊस आहे. आता इथनं तर दिसणार नाही तुम्हाला, कारण थेंब प्रॉपरली दिसत नाही. हे झाडांवरती वगैरे समजतं की नाही आहे पाऊस म्हणून. आणि पाऊस चालू झाला का इतर लोक मस्त इकडे तिकडे छान असं फिरायला जातात. आम्ही कधीतरी निघतो, खूप नाही, पण माझं एकच काम असतं, स्वच्छ करायचं काम बस. आणि हे बघा आज मस्त साऊ महाराज इथे खेळतो आहे. काय कॅरमची गोटी बरोबर पेन्सिल बरोबर काहीतरी बनवायचं काम त्याचं चाललेलं आहे, कारण स्कूलला सुट्टी दिलेली आहे आज रेड अलर्टमुळे, म्हणजे जास्त पावसामुळे. आणि त्यात बेबो काहीतरी डोकं लावते त्याच्यासोबत, माझ्यासोबत खेळ वगैरे. अरे आता चाललं आहे तुझं खेळणं झालं का, सगळं वरती ठेवून दे. हे आता असं दिवसभर चालणार, काही ना काही एक नाही खेळणीवरती निघणार, तिचे ठेवायच्यावरनं भांडणं होणार. कोणाला काम सांगितलं तर पासिंग द बॉल होईल, इकडे पास कर तिकडे पास कर. आणि त्याचबरोबर आम्ही बघतो आहे मस्त अशी महादेवाची जी सिरियल आहे ती. बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे, आतमध्ये मस्त मुलं खेळत आहे. आणि मी मस्त महादेवांची सिरियल बघते. कधीतरी ना अशी शांती पण खूप गरजेची असते. म्हणजे मुलं असल्यानंतर शांती तर नसते, पण काम वगैरे आवरून एक रिलॅक्स पॉईंट जो असतो ना, तो आपल्या लेडीजला पाहिजे असतो. बरोबर आहे की नाही? तर हे बघा इथे काहीतरी वेगळीच कारागिरी चाललेली आहे. आणि ही सिरियल देव क देव महादेव खूप छान सिरियल आहे, तुम्हीही नक्कीच बघा. मुलांनाही हळूहळू बरोबर इंटरेस्ट लागतो त्याच्यामध्ये. आणि हे जे आमचे टी व्ही समोरचे 3 ड्रॉवर आहे ना, ते कधीच तुम्हाला प्रॉपरली दिसणार नाही. ते नेहमी अस्ताव्यस्त म्हणजे घरातले प्रत्येक कोणताही ड्रॉवर घ्या, ते ड्रॉवर अजिबात चांगले दिसणार नाही. आणि हे आपले महादेवांचे एकदम परमपूज्य भक्त नंदी. हा सीन आहे जेव्हा महादेव सांगतात की मला सोडून तू तुझ्या वडिलांच्या म्हणजे बघण्यासाठी जा. वडील खूप म्हातारे झालेले आहेत, तर तू त्यांची सेवा करण्यासाठी जा. पण महादेवाचं नाही, सॉरी, नंदीचं इथे त्याच्या वडिलांकडे मनच लागत नाही. जेव्हा ते नंदी महाराज महादेवांच्या सांगण्यावरनं त्यांच्या वडिलांकडे जातं, तर तिथे ते जेवण वगैरे काहीच करणे, अगदी अन्न त्याग करून देतात. तेव्हा त्यांच्या वडिलांना रिअलाईज होतं की नाही, नंदी महादेवांशिवाय नाही राहू शकत. आणि ते पुन्हा नंदीला महादेवांकडे सोडवायला जातात. तेव्हा महादेव म्हणतात की सगळ्यात परमपूज्य सगळ्यात मोठा भक्त असशील तर तूच असशील, आणि तू माझा आजपासून वाहन आहे. तू कायमस्वरूपी तू माझ्यासोबत राहशील. आणि जेव्हाही जेही भक्त माझ्या दर्शनासाठी येतील, जेव्हा ते तुझ्या कानामध्ये त्यांची इच्छा सांगतील, तर तू माझ्यापर्यंत ती पोचवेल, आणि ती मी अशा प्रत्येक भक्तांची इच्छा मी पूर्ण करेल. हा सगळा भाग मला आज ह्या सिरियलद्वारे माहिती झाला. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण बोलतो काही लोक नंदीच्या कानामध्ये का सांगतात, कारण नंदीच्या कानामध्ये सांगितल्यानंतर महादेव बाबा, आपले भोळे बाबा तेव्हाच ऐकतात. आणि हे बघा, मी बोलली होती ना कोणाचा काय छंद तर कोणाचा काय छंद. तर माझा छंद असा की पाऊस आला की वायफर घ्या आणि फटाफट पाणी बाहेर काढा, कारण जर पाणी हे बाहेर काढल्याने त्या घराच्या पायरीपर्यंत पाणी येऊन लागतं. आणि जी खाली आम्ही वॉटर टँक केलेला आहे मोठा, तर
तो पण त्याच्यामध्ये पण पाणी जातं. त्याच्यामुळे पाणी आलं, पाऊस आला खूप सारा, पावसाची मजा वेगळीकडेच असते. पहिले हे साफसफाई करावी लागते, पहिले पाणी बाहेर काढावं लागतं. कारण घरं आता होत चाललेली आहे खाली आणि रस्ते होत चाललेले आहेत उंच. असं म्हणतात आणि ते म्हणतात की खाली अक्षरशः 8 पायऱ्या खाली गेलेल्या आहेत. म्हणजे बघा, भर टाकत 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 कुठपर्यंत ते जाऊन पोचलेलं आहे. एका पायरीवरती घर येऊन लागलेलं आहे. 7 ते 8 पायऱ्या होत्या खाली. आणि मस्त छान असे पाऊस राजा पडता आहे. कारण पावसाची खूप गरज होती. पाऊसच नव्हता, आला तर लेट आला, पण तो अगदी थेटच आला. एका दिवसात सगळी कमी नमी सगळी त्याने भरून काढलेली. शांत अशी संतधार चालू आहे पावसाची आणि त्याचसोबत माझं साफसफाईचं कामही चालू आहे. हे बघा, इथनं हे सगळं काढावं लागतं आणि ही माती कुठून कशी रोज विचारायलाच नको. आणि आवाज बघा, आवाज केवढा मोठा येतो, म्हणजे खूपच जोराचा पाऊस चालू आहे. आणि आज शांत सुट्टी असल्यामुळे मुलांनाही, मला साऊच्या हेअरकटला पण जायचं होतं संध्याकाळी. जसा पाऊस कमी झाला तशी मी इकडे मस्त हेअरकटला साऊला घेऊन आली. हे आहे आमचे महेंद्र दादा, त्यांच्याकडे साऊची नेहमी हेअरकट असते. आणि थोडंसं घरी भांडण झालं होतं बेबो, साऊ आणि आर्याचं. तर आर्याला रागवल्यामुळे, बेबोला रागवल्यामुळे इथे आमचा मूड एकदम डाऊन आहे. कारण आई खूपच ओरडली ना त्याच्यामुळे. आणि हेअरकट असाही आम्हाला आवडतो, लहानपणापासून त्याने कधीच हेअरकटला त्रास दिलेला नाही. इथे बघा किती गुणी मुलासारखा बसलेला आहे. कारण त्याला माहिती आहे आता आई घरून चिडून आलेली आहे, इथे शांत बसलेलंच बरं, नाटक न केलेलं बरं. त्याची ही एक सवय खूप छान आहे, रागवलं ना तर तो अगदी ऐकून घेतो. आणि इथे छान अशी हेअरकट करतोय. तर हा असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. मस्त पावसाची मजा, काही स्वच्छता, काही बाहेर पाणी काढण्याचं, काही मुलांचे भांडणं, काही मुलांचं खेळणं, काही थोडाभर स्वतःला टाईम देणं. म्हणजे एका दिवसामध्ये किती काय काय गोष्टी होऊन जातात. तर असाच माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला कंजूसी अजिबात करू नका. तुमच्या ग्रुप्समध्येही माझे व्हिडिओज शेअर करा. आणि हा बघा साऊचा फायनल लुक. घरी आल्यानंतर प्रॉपर तयारी केलेली आहे, चष्मासोबत खेळायचं काम चाललेलं आहे. ही अशीच आमची मस्ती चालू राहणार. चला तर मग भेटूया अशाच छानशा एका व्लॉगमध्ये. ओके, बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, इथे मस्त मस्ती चाललेली आहे आमची. आणि असाच आमचा सुंदर असा दिवस एंड झालेला आहे. ही मुलं मोठी होऊन जातील ना तर ह्या दिवसांना मी खूप मिस करेल, खूप म्हणजे खूपच. ओके, बाय.